रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख विनोद सदाशिव साबळे यांनी करंजाडे येथे 8 मार्च रोजी केले. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचे व तज्ज्ञ महिलांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. महिला शिवसेना जिल्हाप्रमुख मेघाताई दुंबडे करंजाडे, वीरेंद्र शहराचे माजी सरपंच राजश्री साबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रीती शहारे आदींसह अनेक महिला कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. यावेळी मुलींना व मुलांना घरातून कशाप्रकारे संस्कार द्यावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक महिलांनी सहभाग घेतला. उपस्थित सर्व महिला भगिनींना शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपण कधी सर्व महिलांना आजच्या 8 मार्च या महिला दिनाच्या खूप सारे शुभेच्छा. आज या दिनानिमित्त आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आणि आज पुन्हा एकदा स्त्री शक्तीची जाणीव करून निर्माण करून देणारा आजचा हा दिवस मानला गेला आहे. आणि आजच्या या दिवसानिमित्त आम्ही भरपूर सारे मार्गदर्शन ऐकलेले आहेत आणि खूप सारे उत्तेजनार्थ असे विचार आमच्या कानावर पडलेले आहेत. सो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. निमित्त जमलेल्या बहुसंख्य महिलांना माझ्यातर्फे महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता पोलिसांचं मार्गदर्शन झालं महिलांना आणि बरेचसे म्हणजे महिला बचत गटाचं मार्गदर्शन, निर्भया पथकाचं मार्गदर्शन आणि महिलांनी व्यवसाय करावा त्यासाठी उत्तेजनाचं मार्गदर्शन, असं बरेचसं मार्गदर्शन झालेलं आहे. महिला दिन हा 8 मार्च आम्ही खूप उत्साहाने साजरा केलो. त्या दिवशी मी अतिदक्षता विभाग म्हणजे पनवेल पोलीस स्टेशन मधून काही महिला दक्षता विभागामधून बोलवलेले. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. तसंच निर्भया पथक आणि काही अजून बिझनेस वुमन्स होत्या, त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. अशा प्रकारे आम्ही आज 8 मार्च हा महिला दिनाचा कार्यक्रम अति उत्साहाने साजरा करत आहोत. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल तर महिला या आपल्या संसाराचा कणा आहे आणि त्यांच्यामध्ये जागरूकता महत्त्वाची आहे. आम्ही आज सकाळी आपण पाहिलं असेल की आरोग्य शिबिर घेतलं, तिथे मार्गदर्शन सुद्धा केलेलं होतं आणि इथे आता संध्याकाळी सुद्धा शिवसेनेच्या वतीचे आमचा हा जो कार्यक्रम झालेला आहे, इथे आम्ही पोलीस अधिकारी API मुंडे मॅडम होत्या. त्यांनी महिलांनी कसं सजग राहिलं पाहिजे, आपली सुरक्षा कशी जपली पाहिजे, आपल्याला कुठलं संकट आलं तर आपण काय केलं पाहिजे, सायबर क्राईम जे घडले जातात त्या सायबर क्राईममध्ये कशी दक्षता घेतली पाहिजे, जे अननोन फोन येतात त्या अननोन फोनला आपण एंटरटेन केलं नाही पाहिजे, किंबहुना अननोन क्लिक येतात त्यांना क्लिक दाबू नये, जेणेकरून त्याचा दुरुपयोग होतो आणि त्या माध्यमातून महिलांना ब्लॅकमेल सुद्धा केलं जातं. म्हणजे असं आम्ही सजगतेने महिलांना इथे मार्गदर्शन दिलेलं आहे. त्यानंतर महिला बचत गटाच्या आमच्या एक मॅडम होत्या, त्यांनी मार्गदर्शन केलं. बचत गटाच्या माध्यमातून कसे फायदा होतो, महिला कसे संघटित होतात ते त्यांनी सांगितलं. एक आमची व्यावसायिक महिला होती, त्यांनी सांगितलं की आपण व्यवसाय कसा केला पाहिजे ते मार्गदर्शन केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण निर्भया पथकाची गरज काय, त्याचं उद्दिष्ट काय आहे, त्याचं मार्गदर्शन केलं. कारण निर्भया पथक हा कधी नावावर उपास आला की स्थापन झाला की 2012 साली जेव्हा दिल्लीवरती निर्भया नावाची एका मुलीवरती जो सार्वजनिक बलात्कार झाला बसमध्ये, तो कसा झाला आणि त्याच्यानंतर कशी जागरूकता आली हे सगळे सांगितलं गेलं. आणि आम्ही मार्गदर्शन करतो की स्त्री ही जसं संसाराचा कणा आहे, त्यांनी जसं आपल्या मुलीला सांगतो आपण की आपण बॅड टच गुड टच कसा असतो, तसं आपल्या मुलाला पण शिकवलं पाहिजे. की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आम्ही दिलेला आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं परत तिला माते समान ही शिकवण
जिजाऊंनी दिली ती शिकवण आपण जर आपल्या मुलांना दिली तर निश्चितच संस्कार चांगले घडतील आणि हा महाराष्ट्र नव्हे तर भारत देशामध्ये चांगली एक पिढी तयार होईल. अशा प्रकारचं विविध मार्गदर्शन आम्ही इथे केलेलं आहे आणि आपण पाहिलं की बहुसंख्य महिला इथे उपस्थित होत्या आणि त्यांनी हे मार्गदर्शनाचा लाभ घेतलेला आहे. आणि निश्चितच पुन्हा एकदा सांगतो की महिला असतील तर आपला संसार आहे. स्त्रीशिवाय हे जग चालणार नाही आणि ती जबाबदारी जर स्त्रियांनी घेतली तर आपल्या मागे इतिहास आहे. राजमाता जिजाऊ असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील, झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील, असे उदाहरण आपल्या समोर की ज्यांनी राज्य सुद्धा केलेलं आहे आणि प्रशासन सुद्धा केलेलं आहे, राजसत्ता सुद्धा केलेली आणि सामाजिक सुद्धा जागरूकता केलेली. म्हणजे सर्व पद्धतीच्या जो मार्गदर्शन आहे तो आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या ज्या राजमाता होत्या त्यांनी दिलेला आहे. एवढा आदर्श आपल्या समोर असताना आपण पाश्चात्य संस्कृतीच्या मागे न जाता आपली संस्कृती जपली तर निश्चितच निर्भयपणे आपल्याला या स्त्रियांना जगतील या महाराष्ट्रामध्ये, असा आपण जर संकल्प करूया.